ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे पालक मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाणी पत्रकार विश्वास पाटील यांचे मार्गदर्शन। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात प्रसिद्ध साहित्यिक व पाणी पत्रकार म्हणून ओळखले जाणारे पाणी पत्रकार विश्वास पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। या मेळाव्यात ते पालक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन केले। मराठी साहित्यात आपल्या लेखनाने वेगळी ओळख निर्माण करणारे विश्वास पाटील हे पाणी पत्रकार या ऐतिहासिक कादंबरीमुळे विशेष प्रसिद्ध झाले आहेत। त्यांच्या प्रभावी लेखन शैलीमुळे इतिहासातील घटना जिवंतपणे वाचकांसमोर उभ्या राहतात, त्यामुळे त्यांना पाणी पत्रकार म्हणून ओळखले जाते। या पालक मेळाव्यात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, पालकांनी मुलांशी संवाद कसा ठेवावा, तसेच आधुनिक काळातील शिक्षणातील आव्हाने यावर विश्वास पाटील सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांच्या उपस्थितीमुळे पालक व विद्यार्थ्यांना नवे विचार आणि प्रेरणा मिळाली। या मेळाव्यासाठी परिसरातील अनेक पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर होते। उपस्थित मान्यवर पाणी पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, शिवसेना नेते मोहन वनखंडे सर, अनिता वनखंडे, सागर वनखंडे, बजरंग पाटील, सुनीता मोरे उपस्थित होत्या। वनखंडे म्हणजे तुमचं गाव कुठलं? जत तालुका। हां सर, ओके। आज इथे मिरजेच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये गुरुकुल शाळेचे जे पालकांचा मेळावा होता, त्यासाठी मी मुंबईहून आलो। इथे वनखंडे सर आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, बाकीचा सगळा स्टाफ आहे आणि मला खूप मोठा अभिमान आणि आनंद वाटतो की सेमी मराठी आणि सेमी किंवा पुन्हा मराठी भाषा, या मराठी भाषेच्या नावावर 1000-1200 एवढ्या विद्यार्थी संख्येचं एवढं यशस्वी स्कूल किंवा शाळा सुरू करणं, ठेवणं आणि ती नावारूपाला आणणं या काळामध्ये ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे, अलौकिक गोष्ट आहे। त्याबद्दल मी सरांचं माझ्यातर्फे अभिनंदन करतो आणि मिरजेसारखंच अशी गुरुकुलं आणि प्रत्येक जिल्ह्याच्या निदान जिल्हा केंद्रामध्ये म्हणजे मुख्यालयामध्ये तरी सुरू व्हावीत आणि विशेषतः इथे विद्यार्थ्यांच्याकडं त्यांच्या शिस्तीबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल, कला आणि क्रीडेबद्दल जाणीवपूर्वक इथं जे लक्ष दिलं जातं, ती गोष्ट खूप वाखाणण्यासारखी आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी ती अनुकरणीय अशी आहे असं मला वाटतं। मी माझ्या व्याख्यानामध्ये जे मध्य प्रदेशात गेल्या महिन्यामध्येच मी कोविंद साहेब माजी राष्ट्रपती यांच्यासमोर सांगितलं की शेवटी आमच्या जिल्हा परिषदेमधली आणि मराठी शाळेमधली किंवा म्युन्सिपाल्टीच्या शाळेतली मुलं ही रानातल्या गरुडासारखी असतात आणि रानातला गरुड जसा वारा येऊ दे, वादळ येऊ दे, हवा येऊ दे, कुठल्याही हवेला, उन्हाला तो टिकून राहतो आणि तो लढतो आणि लढता लढता घडतो। त्याप्रमाणे या सुंदर गुरुकुलमध्ये हे विद्यार्थी जे घडवले जात आहेत त्यांच्या या अलौकिक अशा पराक्रमाबद्दल आणि जीवननिष्ठेबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या शाळेचं पुन्हा पुन्हा कौतुक करतो। धन्यवाद सर।